विश्वास, इच्छाशक्ती, आयुष्याचा ताबा घेण्याची वृत्ती साधारण पहिल्या 6 ते 7 वर्षांमध्ये विकसित होते आणि ही जर नाही झाली तर काय होऊ शकतं ह्याची मी काही 2 उदाहरणं तुम्हाला आज देणार आहे आणि मग आपण मनाच्या प्रगल्भतेच्या पुढच्या 2 टप्प्यांकडे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. 43 वर्षाची एक महिला माझ्याकडे इश्यू घेऊन येते की तिच्या मुलाच्या 13-14 वर्षाचा मुलगा आहे, सतत कंप्लेंट शाळेतून येत आहेत. त्याचा अभ्यास होत नाहीये, त्याचं लक्ष नाही आहे. घरामध्ये माझा आणि माझ्या नवऱ्याचा दोघांचाही बिझनेस इम्पॅक्ट झालेला आहे. लिटरली आम्ही केओसमध्ये आहोत सध्या. या इश्यूवर आम्ही काम करायला सुरुवात केली. 3ऱ्या सेशनच्या अगोदर ती फार वैतागून आली होती की माझा नवरा सगळ्यांच्या समोर आम्ही ज्यूस प्यायला गेलो होतो आणि माझ्या अंगावर ओरडून बोलला. मी काय करते, म्हणजे माझं काय व्हॅल्यू काय आहे. तर मी तिला विचारलं नक्की झालं काय. तर ती म्हणाली नाही, चांगलं सगळं घर आपण एकत्रित आणण्यासाठी म्हणून मी सजेस्ट केलं की आपण रात्री डिनर नंतर ज्यूस प्यायला जाऊया. चांगलं, मी म्हटलं व्हेरी गुड. तर ती म्हणाली हा मी गेलो, मी छान त्या ज्यूसवाल्याला इन्स्ट्रक्शन्स दिल्या की इकडे ह्या मुलाच्या ह्याच्यामध्ये बर्फ नको, आमच्या दोघांच्या ह्याच्यात कमी बर्फ टाक, सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि अचानक काय झालं कळलं नाही. हा माझ्या अंगावर ओरडायला लागला की आम्ही काय तुझे नोकर आहोत का. तर मी म्हटलं नक्की झालं काय, म्हणजे तू ज्यूस सेंटरला ऑर्डर दिलीस, अगदी बर्फ किती टाकायचा वगैरे तेही दिलं, मग नंतर काय केलंस. तर ती म्हणाली नाही, नंतर ना माझा एक मेसेज आलेला आणि ते मला वाटलं की मला आता इम्पॉर्टंट आहे, ते रिप्लाय करायला गेली, मी थोडा मोबाईलमध्ये बिझी होती. तर म्हटलं या दॅट्स वेअर इट इज. ऑब्जेक्टिव्ह काय होता की मला ज्यूस सेंटरवर माझ्या फॅमिली बरोबर वेळ घालवायचा आहे आणि जर फॅमिली बरोबर वेळ घालवायचा आहे तर मग मी तिथे लक्ष द्यायला पाहिजे होतं. त्यावेळेला माझी प्रायोरिटी मोबाईल नसली पाहिजे होती. आता ह्याच्यामध्ये ती गोष्ट तिच्या नकळत झाली. नकळत ह्याचा अर्थ सबकॉन्शियसली झाली. आणि ती नकळत झालेल्या गोष्टीमुळे परत एकदा जो क्वालिटी टाइम स्पेंड करायचा होता त्याच्यावर पाणी फेरलं गेलं. जेव्हा तिला मी हे वास्तव्य समोर आणून सांगितलं की तू मोबाईल घेऊन जायची गरज होती का, कारण 5-10 मिनिटावरच ज्यूस सेंटर होतं. दुसरी गोष्ट, ठीक आहे मोबाईल बरोबर घेतला, पण जर आपण 15 मिनिटं 20 मिनिटं आपल्या फॅमिली बरोबर घालवायचे मग हे का झालं. तर हे का झालं त्याचा अर्थ आहे सेल्फ सबोटाजिंग बिहेवियर. म्हणजे अगदी मराठीत चक्क सांगायचं झालं तर आपल्या पायावर धोंडा मारून घेणं. आपल्याला कळतच नाही आहे की आपण काय वागत आहोत जेव्हा आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे फॅमिली टाइम. जे आपलं रिलेशन केओस जो झालाय तो आपल्याला निस्तरायचा आहे. मग आपलं प्रायोरिटी काय असली पाहिजे. तर एकीकडे मनात भीती की माझा हा बिझनेस मला स्टेबल करायचा आहे. दुसरीकडे कुटुंबाला एकत्र आणायचंय कारण कुटुंब कुठेतरी विखुरलं जातंय. आणि ह्या सगळ्यामध्ये कशी ॲक्शन घ्यायची, ती इच्छाशक्ती आणि आयुष्याचा ताबा कसा घ्यायचा हेच कळलं नाही त्या इव्हेंटमध्ये. तिला ते समजलं आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर आम्ही काम परत सुरू केलं आणि आज तिचं स्वतःचं खूप सुंदर छान स्टेबल ऑफिस झालेलं आहे. नवऱ्याच्या पण बिझनेसमध्ये प्रगती झाली आहे आणि घरातलं वातावरण बदललं आहे. ह्याची जाणीव झाल्यानंतर आणि कोणीतरी ती जाणीव आणि ते करून दिली गेली आणि ते क्लिअर झालं. कारण हा जो प्रॉब्लेम होता हा लहानपणी जे काही अनुभव आले होते त्याच्यामध्ये जो राग होता त्या रागामुळे आपण कधीतरी मिसबिहेव करतो आणि मग आपल्याला एक अपराधीपणा वाटतो आणि मग त्या अपराधीपणाचा फार मग नंतर शरीरावर पण परिणाम व्हायला लागतो. ह्याबद्दलच्या काही शारीरिक समस्या कशा या अनुभवातून आपल्याला भोगाव्या लागतात ते मी तुम्हाला काही भागांनंतर ह्या सिरीजमध्ये सांगणारच आहे. पण अशा पद्धतीने आपण नकळत काहीतरी वागून जातो.
दुसरा किस्सा म्हणजे एक 38 वर्षाचा माणूस नोकरी करतो आहे आणि तो इश्यू घेऊन आला की मला खोटं बोलायची सवय लागली आहे. मी ऑफिसमध्ये खोटं बोलतो. माझ्या कामांमध्ये मी खोटेपणा करतो आहे आणि आता मला भीती वाटते की माझी नोकरी जाईल आणि ही तिसऱ्यांदा होणार आहे की मी खोटं बोलल्यामुळे माझी नोकरी जाईल आणि नुसतंच ते नाही, आता कदाचित मला माझा संसार देखील मोडायची वेळ आलेली आहे. हे असं का वागणं होतं? हा ज्या वेळेला आपण प्रामाणिकपणे स्वतःशी संवाद साधून ह्या छोट्या दिसणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण सिरियसली घेतो आणि त्याच्यावर काम करायला लागतो, कारण ह्या कॉन्शियस लेव्हलवर कळत नाहीयेत की मी खोटं का बोलतोय. पण ह्याची मूळ कारणं खूप लहानपणी काही ज्या गोष्टी झालेल्या आणि त्याच्यामधून जी निष्कर्ष मी स्वतःच्या मनाने जे काही ठरवले त्यामध्ये ते झाले आणि ते आचरणात आले, जरी शरीर मोठं झालं आहे तरी. मनाच्या प्रगल्भतेच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया. साधारण 10 ते 15 वर्ष जिथे आपली लैंगिकता आता प्रस्थापित होते. आपलं सेक्स डिटर्मिनेशन बद्दल आपल्याला कळायला लागतं आतून. बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस होत असतात. कुठेतरी गोंधळल्यासारखं वाटत असतं. मुली मुलींबरोबरच राहतात, मुलं मुलांबरोबरच राहतात आणि ह्या सगळ्या अवस्थेमध्ये आजच्या काळामध्ये बऱ्याच अ, बऱ्याच केसेस अशा आहेत की आता मेन्स्ट्रुएशन सायकल हे 9 ते 10 वर्षावर येऊन पोचलं आहे, जे पूर्वी 14-15 वर्षावर होतं. आणि ह्या इतक्या बालवयामध्ये जेव्हा पिरियड्स येत आहेत, त्यावेळेला तर आणखीन वेगळा अनुभव यायला लागतो. 2 आठवड्यापूर्वी एक केस माझ्याकडे आली आहे. 21 वर्षाची मुलगी जिला प्रचंड PCOSचा त्रास होतो आहे. आणि जेव्हा मी तिला विचारलं, की तुझी पहिली पाळी केव्हा आली? आणि त्यावेळचा अनुभव काय? तर तिने मला जे सांगितलं, की 11:30 रात्री 11:30-12ला साधारण मला ते जाणवलं. मी आईशी बोलली आणि त्यावेळेला आई एक वाक्य बोलली, की "अरे बापरे! म्हणजे आता तू आई होऊ शकतेस." आणि ती म्हणाली ती जी भीती वाटली मला, त्याच्यामुळे पहिली गोष्ट आणखी झाली म्हणजे माझ्या वडिलांबरोबरचं नातं बिघडलं. आज मला हे जाणवतंय, की माझं वडिलांचं नातं त्या दिवसापासून कुठेतरी बिघडायला लागलं. मुलीच्या आयुष्यात येणारा पहिला पुरुष म्हणजे त्याचा वडील, तिचा वडील. आणि जर वडिलांबरोबरचं नातं बिघडलं, तर बहुतांशी तिच्या आयुष्यात येणाऱ्या नंतरच्या प्रत्येक पुरुषाबरोबर तिचं नातं कदाचित बिघडू शकतं. कारण हे सबकॉन्शियसली स्टोअर झालेलं असतं. त्यामुळे हे जे वय आहे 10 ते 15 वर्ष जिथे आता सेक्सबद्दल कळायला लागतंय, बॉडी चेंजेस होतायत आणि ते जर नीट हँडल केलं गेलं नाही, तर होमोसेक्शुअलिटीचे देखील चान्सेस असू शकतात. इथे त्यामुळे आई-वडिलांचं इमोशनल स्टॅबिलिटी आणि घरामधलं वातावरण ह्याचा प्रचंड परिणाम या वयामध्ये होऊ शकतो. ह्याच्या पुढचा टप्पा म्हणजे साधारण 16 ते 21 वर्ष जिथे आपण आता तरुण होत चाललोय, तरुणावस्था हे कळायला लागतं आणि मी आता मोठी होते का मी लहान आहे? हे एक गोंधळलेलं व्यक्तिमत्व असतं आणि गोंधळलेलं व्यक्तिमत्व म्हणजे लिटरली अ स्टेट ऑफ हिप्नॉसिस. आणि ह्या स्टेटमध्ये जे कोणी योग्य गोड काही बोलतंय, आपल्याला अडल्ट म्हणून वागवतंय, तिथे ते त्यांचं ऐकण्याकडे कल जायला लागतो. आणि त्यामुळे ह्या पर्टिक्युलर वयामध्ये आई-वडिलांनी मित्र-मैत्रीण म्हणून वागणं फार आवश्यक असतं. ह्या ठिकाणी ऐकणं पहिलं आवश्यक असतं. आपण जर मुलाला सेक्सबद्दल माहिती देणं आवश्यक असतं. ॲडिक्शन्स काही होऊ नयेत म्हणून
त्याच्या काय हॉबीज आहेत, त्याला प्रोत्साहन देणं आवश्यक असतं. कारण जर पहिल्या 2 स्टेप्स झाल्या नाहीयेत, म्हणजे जिथे विल पॉवर नाही तयार झाली आहे, ट्रस्ट इम्पॅक्ट झालेला आहे, तर ही पर्टिक्युलर फेज आहे जिथे आई-वडील स्वतःवर काम करून खूप मुलांना आधार देऊ शकतात. पण जर आई-वडिलांनीच स्वतःवर काम केलं नाही, इफ दे आर इमोशनली अनस्टेबल, इफ दे आर फीलिंग इन्सिक्युअर, तर ते 15 ते 21 या वयातल्या मुलांना कसं हँडल करणार? त्यामुळे ह्या गोंधळलेल्या अवस्थेला सांभाळणं फार आवश्यक असतं. अ, काही ॲडिक्शन्स ह्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात, कारण जेव्हा इच्छाशक्ती डेव्हलप होत नाही आणि कंट्रोल केला जातो, तिथे एक रिकामेपणा, एम्प्टीनेस डेव्हलप होतो. आणि मग हा एम्प्टीनेस कशाने तरी भरून काढायचा आणि तिथे ती ॲडिक्शन्स लागण्याची चान्सेस जास्त असतात. हा पर्टिक्युलर एज असा आहे की जिकडे वडिलांनी मुलाबद्दल जर घरामध्ये ड्रिंक्स वडील घेत असतील तर जरूर स्वतः त्याला ड्रिंक्स दिले तर फार इझी होऊ शकेल, कारण एन्व्हायरमेंट ओपन होतं आणि त्यामुळे बाहेरचं पियर प्रेशर जाणवणार नाही. कारण ह्या पर्टिक्युलर एजमध्ये पियर प्रेशर हा एक वेगळ्या प्रॉब्लेम ह्या मुलांना हँडल करायला लागतो. कारण वेगवेगळ्या आर्थिक आणि मानसिक स्तरावरची मुलं-मुली त्यांच्या आजूबाजूला असतात. त्यामुळे मुलांबरोबर संवाद, त्यांना ऐकून घेणं, त्यांना समजून घेणं हे फार महत्वाचं असतं. आणि हे जर सगळं छान असेल, तर ह्या मुलांमध्ये एक व्यक्ती, लाईफ पार्टनर किंवा अफेअर सुरू होतं आणि ते डिव्होशनली होतं. अदरवाईज चान्सेस पण असतात की ते जम्पिंग होऊ शकतात, की ह्याच्याबरोबर नाही जमलं त्याच्याबरोबर, आणि मग ते ती फिडिलिटी डेव्हलप होण्याची चान्सेस असतात. त्यामुळे 15 ते 21 हा एक फार महत्वाचा काळ आहे. त्या ठिकाणी जर आई-वडिलांनी स्वतःच्या इश्यूंवर काम केलं, तर ते आपल्या मुलांना खूप सुंदर वातावरण आणि एक हेल्दी वातावरण देऊ शकतात. जेणेकरून त्यांचा पुढचा टप्पा अ, खूप चांगला होऊ शकतो. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपण पहिले टप्पे पूर्ण करत नाही, तोपर्यंत आपण सतत ती प्रगल्भता मिळवण्यासाठीचे अनुभव आपण सतत आयुष्यात मन अट्रॅक्ट करत असतं. सो विश्वास ह्याच्यावर प्रभुत्व मिळवणं, इच्छाशक्तीवर प्रभुत्व मिळवणं, आयुष्याचा ताबा स्वतःच्या हातात घेणं, आपले इमोशन्स, ॲक्शन्स हे करत राहणं, आपल्या सेक्सबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आणि हाऊ कम्फर्टेबल आय फील अबाउट माय बॉडी, मला माझ्या शरीराबद्दल काय वाटतं आहे, कारण बऱ्याच वेळेला बॉडी शेम सुद्धा इथे डेव्हलप होऊ शकतं. आणि नंतर घरातलं वातावरण, एखादा लाईफ पार्टनर किंवा एखादी व्यक्ती आवडणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या 21 वर्षापर्यंत होऊ शकतात. आणि ह्या सगळ्या स्टेजेस अतिशय महत्वाच्या आहेत, जे आता पुढचं आपलं स्टेप जी आपल्याला पूर्ण करायची असते त्याच्यासाठी. ह्या स्टेजेस ह्या आयुष्यातल्या आहेत. आपली अनेक आयुष्य झालेली आहेत. बरेच वेळा अगोदरच्या आयुष्यांमध्ये या स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट इनकम्प्लीट राहिल्या, अपूर्ण राहिल्या, तर त्या पूर्ण करण्यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनुभव येऊ शकतात. जसं मी अगोदर म्हणाली तसं पास्ट लाईफबद्दल आणि मी काही नंतरच्या व्हिडिओजमध्ये बोलणार आहे. पण ह्या विषयांबद्दल तुम्हाला जर काही शंका असतील, तर जरूर मला तुम्ही कमेंट करा. आणि तुमच्या काहीही प्रश्न असतील, तर त्याची उत्तरं द्यायला मी शक्य तेवढा प्रयत्न करेन. धन्यवाद. लवकरच भेटूया.